सन्माननीय आयुक्त महोदय आज आमची सोबत आहेत आणि आयुक्त महोदयांनी मी त्याला धन्यवाद देईन की खूप चालत हे एरिया कव्हर केलेला आहे. आमच्यासोबत WRI म्हणून एक संस्था आहे जे मुंबईमध्ये ट्रॅफिकची योजना करते, तेही आहेत. आणि उद्देश असा आहे की कसं आपण ट्रॅफिकची समस्या कमी करू शकतो. तर हे सर्व मुद्द्यांवर आम्ही आज पहाटे 10-11 वाजेपर्यंत आता आपण सर्व संरक्षण आम्ही इन्स्पेक्शन करत आहोत. आता इथून पुढे कसं जायचं ते बसून सगळं आम्ही चर्चा करू. बघा, हे एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे आज 10%, उद्या 20%. दिशा चांगली पाहिजे आपल्याला, दिशा सायंटिफिक पाहिजे, तंत्र आपल्या सोबत पाहिजे, ते उद्देश आहे. आणि मला वाटतंय की आपण एक ऑनगोईंग वर्क असं हे करत जाऊ. जसं आता माननीय आमदारांनी आता सांगितलं की जे ट्रॅफिकची समस्या आहे ते एक दिवसात ते सॉल्व्ह होऊ शकत नाही, ते एक प्रोसेस आहे. तर ते प्रोसेसची अंमलबजावणी आणि प्रोसेसची सुरुवात करण्यासाठी इथे आम्ही आलो होतो आणि एक सर्वे केला, बघितला की नेमकं काय काय इश्यूज आहे आणि आपण काय काय याच्यामध्ये करू शकतो, छोटे स्तरावर आणि मोठ्या स्तरावर. तर दोन्ही एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने एकत्रितपणे आम्ही बघू. आणि ट्रॅफिकची जी कोंडीची सगळ्यात मोठी समस्या आहे भिवंडीची, जे महानगरपालिकेचे सर्व शक्य आहे ते आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. अतिक्रमण एक मोठा विषय आहे भिवंडीमध्ये, ते दुमत नाही आहे. पण आता जे आम्ही बघितलं तिथे ट्रॅफिकची समस्या फक्त अतिक्रमणमुळे नाही आहे, तर इथे बरेच विषय आपले ट्रॅफिक फ्लोमुळे पण आहेत. बरेच असे विषय आहे जिथे आम्ही जरी रोडची व्यवस्थित जरी दुरुस्ती केली तर ते पण आम्ही ट्रॅफिक व्यवस्थित करू शकतो. सर, मल्टिपल विषय आहे, फक्त एक अतिक्रमणमुळे नाही आहे. पण हो, अतिक्रमण विषय आहे ते आम्ही त्याच्यावरती कारवाई आता सुरू केली आहे आणि ते नियमितपणे सुरू राहणार.